ए चंदे, तू पक्क पिक्चरचं ऐकलंयस ना ग? अहो वही होताय साहेब. अहो स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय त्या भाल्यानं बरकतनं पिक्चरची 2 तिकीट दिली ती. पण पिक्चर बघण्यात एवढा इंटरेस्ट नाही ग ठोकळ्याला. तो जेवाय जाणार असेल बघ. अहो ताईसाहेब, जेवायची कधी तर तिकीट असतात काय? उगं काय बी बोलायचं असतं. तरी बी आमासनी खरं नाही वाटत ग चंदे. बायकोला पिक्चरला घेऊन जावं एवढी काय बुद्ध्या नाही त्या ठोकळ्यामध्ये. ताईसाहेब, तुम्हासनी की नाही माझ्यावर विश्वासच नाही बघा. तो बघा रानात आलाय. आता बघा तुम्हीच. राणा भाऊजी, हा बोला की. गडबडीत आहेसा काय? होय, शेतात चाललोय. शेतात? अर्जंट काम आहे का काही? होय, ते पावसा आलाय ना व. ते थोड्या दिवसात पेरणी करावी लागणार, नांगरणी करायची आहे आणि वाफा बी तयार करायचे. लई काम आहेत शेतात. तुमच्या डोसक्याला एक लई टेन्शन असतंय बघा. त्यात एवढी चांगली कापडं घालून नांगरणी करायची, पेरणी करायची, म्हणजे कापडं अजून मळणार. म्हणजे तर अजूनच टेन्शन आलं की. नाही वहिनी, त्याचं काय आहे, ते आज फक्त बघाबघीच आहे ना व. आणि उद्यापासून कामाला सुरुवात करणार आहे, म्हणून मी कापड घालून चाललोय. असू द्या हो, किती बी मळू द्या तुमची कापडं. आम्ही स्वतःच्या हातानं तुमची कापडं धुवून देतो. परत एकदम नव्यासारखी वाटली पाहिजेत बघा. मग चालते. बरं येऊ काय? राणा भाऊजी, तुमचा डबा घेऊन आज आम्ही स्वतः येतो हा शेतामध्ये. नका नका, अहो कशाला उग. का? आम्ही आलो तर चालणार नाही काय? नाही वहिनी, तसं काय बी नाही. त्याचं काय आहे, हा बरकत शेतात जेवण बनवणार आहे ना व, तर त्याच्याकडेच जेवणार आहे. नाही तरी बी येतोच आम्ही. आज रातच्या स्वयंपाकाला कारली पाहिजे होती. मी आणतो की. तुम्ही कशाला उगा ताप करून घेताय? अहो ताप कसला आलाय राणा भाऊजी त्यात. तेवढंच आमचं चालणं फिरणं होईल. काय ग चंदे? वही की तसं बी घरात बसून बसून ताईसाहेबांचं लई वजन वाढलंय ना. आमचं सोड, आधी स्वतःकडे बघ. एवढा ढिगारा व्हायला लागली आहेस.